नागपुरातील शनिवारी 5,000 गँग वॉर नंतर मनपाची मोठी कारवाई पाहायला मिळते। मोका आरोपी अजय चिंचखेडेच्या कथित बेकायदा घरावरती बुलडोझर चाललेला आहे। 4 साथीदारांच्या अनधिकृत बांधकामावर सुद्धा कारवाई झाली आहे। आशीनगर झोन आणि 5 पावली पोलिसांची ही संयुक्त मोहीम आहे। जेसीबी पोकलँडच्या सहाय्याने अतिक्रमण हटवले जाते। सुमारे 400 चौरस फूट टीन शेड घर जमीनदोस्त झाले। तर नागपूरच्या कळमनात संपत्तीच्या वादातून हत्या झालेली आहे। मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या पाहायला मिळाली आहे। कळमना पोलिसांकडून आरोपींना आता अटक देखील झालेली आहे। एकंदरीतच राज्यभरामध्ये हत्येच्या घटना सुद्धा वाढताना पाहायला मिळत आहेत। किरकोळ कारणातून वाद होतात, वादाचं रूपांतर हत्येत होतं। असंच काहीसं नागपूरच्या कळमनात झालेलं आहे। संपत्तीच्या वादातून हत्या झालेली आहे। मध्यस्थी करणारा व्यक्ती जो होता, तरुण जो होता, त्याचीच हत्या झालेली आहे। गुलशन नगरमध्ये एक परिवार राहतो, तुलसीबाई गायगवाल। तिला 2 मुली आणि 3 मुलं आहेत। हा परिवार एकत्र तिथे राहतो आणि तुलसीबाईच्या नावावर असलेलं घर आणि तुलसीबाईला मिळत असलेला पेन्शन यावरून याच्या पैशाच्या वादावरून त्यांच्यात प्रॉपर्टीवरून वाद होता। रात्री 10:30-11 वाजता दरम्यान यातील मृतक अभिषेक धुर्वे हा संबंधित जमिनी व प्रॉपर्टीच्या वादासंबंधी बोलणी करण्यासाठी तुलसीबाईची मुलगी लक्ष्मी लालाजी पटेल हिच्यासोबत बोलणी करण्याकरता गेला होता। तेव्हा त्यांच्यात वाद होऊन लक्ष्मी लालाजी पटेल, दीनानाथ कर्लूराम निलमरकर आणि संतोष गोवर्धन गायगवाल या तिघांनी मिळून त्यांना लाकडी दंडा, एक टिकस आणि क्रिकेट बॅट यांनी मारहाण करून त्याला गंभीर दुखापत झाली।